आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभं राहूया. आपण रविवारच्या चर्चला सुरुवात करणार आहोत. या सकाळच्या वेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला आपण उंच करूया, त्याच्या नावाला आपण स्तुती देऊया. आजचा दिवस त्या परमेश्वराने दिला आहे, कारण त्या देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. मुझे अपना बना, यही है मेरी इल्तिजा। यीशु तू मुझे अपना बना, रुआ 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 रूहे खुदा, रुआ
पुढच्या वेळेसाठी होणाऱ्या स्तुती आराधनेसाठी आपल्यामध्ये शालोम आहे, तो प्रार्थना करेल. स्वर्गपिता तुझे धन्यवाद देतो. मी प्रार्थना होतो प्रभू आजच्या चर्चेबद्दल तो आशीर्वाद केले म्हणतो धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रार्थना होतो जे काय स्तुती आराधना होणार प्रभू स्वराज्य मान्य करून घेतली म्हणतो धन्यवाद देतो प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्हा प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. का नाही, या सकाळच्या वेळेस आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. त्या परमेश्वराची दया आपल्यावर रोज नवीन होते. का नाही, त्या दयाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. का नाही, टाळ्या वाजूया, आनंदाने आपण त्याची स्तुती करूया. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. सब मिलकर यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, अरे यीशु तेरी कृपा से अरे मैं आगे बढ़ता हूँ. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. फिर उस परमेश्वर को हम धन्यवाद देंगे, उस परमेश्वर की दया हम पर है. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद. भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता. भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता. भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता. धन्यवाद धन्यवाद अरे यीशु तेरा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद.
धन्यवाद देते हैं परमेश्वर, तेरी दया हम पर रोज नहीं होती है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु। धन्यवाद यीशु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। कि ना उस राजा के राजा की हम आराधना करेंगे, उस परमेश्वर के नाम का ऊंचा उठाएंगे, आनंद से उस परमेश्वर की आराधना करेंगे। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। सब मिलकर गाएं। हे राजाओं का राजा, राजा है, वो प्रभु का प्रभु। One more time. हे राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। हे राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। कि ना उस राजा के राजा की, उस प्रभु के प्रभु की हम आराधना करें, उस राजा के नाम को हम ऊंचा उठाएंगे। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत से पारों पर अनंत जीवन दिया। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत से पारों पर अनंत जीवन दिया। वीरों का है वो वीर सदा के लिए। अरे वीरों का है वो वीर सदा के लिए। हे राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम। बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम। जय पाना आई है, वचन का है आवाज। बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम। जय पाना आई है, वचन का है आवाज। अरे जब तक सांस रहे हम करे उसका प्रचार।
राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है वो प्रभु का प्रभु है वो प्रभु का प्रभु है वो प्रभु का थँक यू लॉर्ड. तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे. त्या शत्रूला तू हरवला आहे प्रभा, आणि या संसारला प्रभा तू जिंकला आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभा. तुझी आराधना करतो प्रभा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभा. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. हम तेरी जय जयकार करते हैं परमेश्वर, तेरी महिमा करते हैं लॉर्ड. धन्यवाद यीशुआ. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड, वी ग्लोरीफाई योर नेम लॉर्ड. थैंक यू जीसस. तेरी आराधना हो. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. वायदे को पूरा करने वाला खुदा कह करना पीछे हटने वाला खुदा वायदे को पूरा करने वाला खुदा कह करना पीछे हटने वाला खुदा उसकी रहमत ये गाँव सारे की उसने मृत्यु पे पाई है जीत से मिलकर उसकी रहमत ये गाँव सारे की उसने मृत्यु पे पाई है जीत यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा क्यों ना उस जिंदा खुदा की हम आराधना करते हैं. वो परमेश्वर हर एक वायदे को पूरा करता है. उसके करम से बने हैं ज़मीं आसमान उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ. क्यों ना गाए उसके करम से बने हैं ज़मीं आसमान उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ. उसकी रहमत ये गाँव सारे की उसने मृत्यु पे पाई है उसकी कुदरत ये गाँव सारे की उसने मृत्यु पे पाई है जी कि यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा. क्यों ना उस जिंदा खुदा की हम आराधना करेंगे, आनंद से उस परमेश्वर के नाम को ऊंचा उठाएंगे. उसकी जलाल और शोहरत का करते बयान मेरे यहोवा के जैसा है कोई कहाँ. क्यों ना उस परमेश्वर को कहेंगे उसके जलाल और शोहरत का करते बयान मेरे यहोवा के जैसा है कोई कहाँ. उसकी शोहरत ये गाँव सारी की उसने मृत्यु पे पाई है जी उसकी शोहरत ये गाँव सारी की उसने मृत्यु पे पाई है जी. यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा
यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। वायदे को पूरा करने वाला खुदा, कहकर ना पीछे हटने वाला खुदा। वायदे को पूरा करने वाला खुदा, कहकर ना पीछे हटने वाला खुदा। उसकी रहमत ये गाँव सारे गीत गाएंगे, उसने मृत्यु पे पाई ये जीत। उसकी रहमत ये गाँव सारे गीत, उसने मृत्यु पे पाई ये जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, 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 यीशु मेरा जिंदा खुदा। यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। यस परमेश्वर, तू हमारा जिंदा खुदा है परमेश्वर। तू हर एक वायदे को तू पूरा करता है लॉर्ड। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। तेरी महिमा करते हैं लॉर्ड, धन्यवाद यीशु। वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी महिमा गाते हैं। रमा सेरे ना 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 मान तेरी अराबालाबा शंदेरी महांदो रबा सेरे ना 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 मान दे। वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी आराधना हो लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी ग्लोरीफाई योर नेम लॉर्ड, वी ऑनर टू योर नेम लॉर्ड। धन्यवाद यीशुआ। प्रभु मता एक अभिमानी, करता था अपनी मनमानी। प्रभु मता एक अभिमानी, करता था अपनी मनमानी। प्रभु मता एक अभिमानी, करता था अपनी मनमानी। पेड़ हूँ मैं, तू है कटरिया, आत्मा से मुझको चला। मैं पेड़ हूँ मैं, तू है गडरिया, आत्मा से मुझको चला। तेरे सिवा जाऊंगा, पाऊँ तुझे जाऊंगा। तेरे सिवा जाऊंगा, पाऊँ तुझे जाऊंगा। तालियों का आवाज। काले समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था। काले समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था। काले समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था। आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। कोई सिवा जाऊंगा, पाऊँ तुझे जाऊंगा। कोई सिवा जाऊंगा, पाऊँ तुझे जाऊंगा।
प्राणी तोरे जैसा कौन है प्रेमी नाम लेना उसका पेड़ हूँ मैं तू है गडरिया आत्मा से मुझको चला पेड़ हूँ मैं तू है गडरिया आत्मा से मुझको चला तोरे सिवा जाऊँ कहाँ अरे पाओ मुझे जाऊँ जहाँ अरे तोरे सिवा जाऊँ कहाँ पाओ मुझे जाऊँ जहाँ सारे मिलकर जय जय गाए अरे तेरे आगे शीश झुकाए सारे मिलकर जैसे गाए तेरे आगे शीश झुकाए सारे मिलकर जय जय गाए तेरे आगे शीश झुकाए सर्वशक्तिमान है तू तेरा कोई दूसरा प्रभु सर्वशक्तिमान है तू ना कोई दूसरा प्रभु अरे तोरे सिवा जाऊँ कहाँ पाओ मुझे जाऊँ जहाँ अरे तोरे सिवा जाऊँ कहाँ अरे पाओ मुझे जाऊँ जहाँ तोरे सिवा जाऊं कहाँ पाओ मुझे जाऊँ जहाँ तेरे पाँव तुझे जाऊं जहाँ तेरे पाँव तुझे जाऊं जहाँ तेरे पाँव तुझे जाऊं यस लॉर्ड, तेरे सिवा कोई नहीं है परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, हमारे संग है तू परमेश्वर, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, वी वर्शिप यू लॉर्ड। धन्यवाद यीशु, तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं परमेश्वर। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। किसने आंखों से हमने ना देखा है कभी कि आज उसने बदल दी किसकी हमारी जिंदगी किसने आंखों से हमने ना देखा है कभी कि आज उसने बदल दी
मरते यीशु ने बचाया मुझे कि मरते मरते 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 यीशु ने बचाया मुझे रखवाला है यीशु रखवाला रखवाला यीशु रखवाला रखवाला यीशु रखवाला रखवाला
आंखों को बंद कर कर उस खुदा की और ध्यान लगाएंगे, उस परमेश्वर की मान उपस्थिति हमारे बीच में है। लॉर्ड थैंक यू, लॉर्ड थैंक यू जीसस। तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं परमेश्वर। स्तुतियों के बीच में तेरा आसमान प्रभु, तू बड़े और मैं घटू, तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे तुझे मिले, तू बड़े
खुदा तू बड़े मेरे जीवन से महिमा तुझसे मिले मेरे जीवन से महिमा तुझसे मिले यस परमेश्वर, हमारे जीवन से तुझे महिमा मिले परमेश्वर। तेरे नाम में चंगाई है परमेश्वर लॉर्ड, तेरे नाम में रिहाई है परमेश्वर, तेरे नाम में भलाई है परमेश्वर, तेरे नाम में सच्चाई है परमेश्वर। तू बड़े और हम घटे परमेश्वर। हमारी स्तुति में तू विराजमान होता है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं परमेश्वर। तेरे नाम के लिए हम जीते हैं परमेश्वर। इस जगह पे तू विराजमान है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। तेरे मान उपस्थिति के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। तेरी मान सामर्थ्य के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा। झालेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तू स्वर्गाचं सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान झालास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। एक पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा। आजचा शब्द दिवस आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभा। आम्ही गटामध्ये तुमचा आवाज होऊ दे येशूच्या नावामध्ये प्रभा। सर्व मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया। Praise the Lord church. Hallelujah. God is good and all the time. तर काय अनाउन्समेंट आहे ते आपण ऐकूया। मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होईल। बुधवारची उपवास प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होईल। जे कोणी फ्री असेल तर तुम्ही या प्रार्थनेला येऊ शकता। तसंच शुक्रवारी आपले सुवार्ता प्रसार होते 5 वाजता, तर तुम्ही येऊ शकता। तसंच शनिवारचं चर्च सायंकाळी ठीक 7:30 वाजता या ठिकाणी होतं। तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, जे कोणी आजारी असेल, जे कोणी समस्यात असेल, त्यांना तुम्ही या ठिकाणी आणू शकता आणि निश्चितच देव त्यांना आशीर्वादित करेल। तसंच रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं आणि परमेश्वराचं वचन सांगतं शब्दात दिवस पवित्रपणे पाळूया आणि त्या परमेश्वराचा आपण गौरव करूया। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची। जर तुमच्याकडे तुमचे मोबाईल फोन असतील तर तुम्ही प्लीज सायलेंट स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडवर टाका। आपण देवाच्या वचनाचा सन्मान करणार आहोत। केलं का सगळ्यांनी? झोपलेत का? नाही, बोला ना मग, झोपलेत का? किती जण अपेक्षाने आले आहेत? आज निश्चितच देव आज आपल्या प्रत्येकाशी बोलणार आहे। कारण आपण न वेळ घेता कारण आपल्या देवाच्या सेवकाचं आणि देवाचं जोरात टाळ वाजून स्वागत करूया। Praise the Lord. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी। जोरदार जोरदार, आणखी जोरात, आणखी जोरात। हालेलुया। धन्यवाद येशू। ग्लोरी ग्लोरी ग्लोरी। बसूया खाली। आमेन। ग्लोरी टू जीसस। हालेलुया। धन्यवाद देतो प्रभू। थँक यू जीसस। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रभूच्या वचनाकडे जाऊया आणि ते वचन यशाचं पुस्तक 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन। यशाचं पुस्तक 28वा अध्याय 16 वचन। आयजा चॅप्टर 28 वर्स 16। आम्ही या वचनाकडे लक्ष देणार की कोण व्यक्ती आता या वेदनेमध्ये सेफ आहे। लक्ष देऊन ऐकून समजून घ्या प्रिया, ऐकू आणि समजून घ्या। जर तुमच्या प्रार्थना कमी झाल्यात, तुमची सेवा कमी झाले, तर आपलं पाऊल मागं न टाकता पुढं टाका। कारण त्याचा विश्वास त्याला मागं घेईल तर त्याच्या जीवाला बरं वाटणार नाही। बी सिरियस। कारण आज जे युद्ध सुरू होतं ते संपवण्यासाठी देव समर्थ आहे। कुठला व्यक्ती आहे, कारण देव राजाचं मन पाटाच्या प्रमाणे बदलणारा देव आहे।
त्याच्या हातात ते मन आहे प्रियानो. ऐका, हा 28 आणि 16 ऐका. यास्तव यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, हा पहा, पहा, सियोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे. येशूच्या नावामध्ये ऐका, पुढे लक्ष देऊन ऐका. सियोनेत पायाचा दगड बसवणार मी आहे. मी पारखलेला दगड आहे. मी पारखलेला दगड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यात येत आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. हा, ती पायाला योग्य ती पायाला योग्य किंवा मजबूत, हा अशी मजबूत हा व मोलवान कोनशिला आहे. मोलवान येशू ख्रिस्त कोनशिला आहे. पुढं विश्वास ठेवणाऱ्यांची हा, विश्वास ठेवणाऱ्यांची, विश्वास ठेवणाऱ्यांची, विश्वास ठेवणाऱ्यांची त्रेदा उडणार नाही. त्रेधा उडणार नाही. जगामध्ये अस्तव्यस्त चाललेले, जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण जे त्या देवावर, त्या येशूवर विश्वास ठेवतात त्यांची त्रेधा उडणार नाही. मंडळी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी त्या विश्वासाचं नाव कोण, महेशची त्रेधा उडणार नाही. हालेलुया. हे वचन घेऊन मी प्रार्थना केली, म्हटलं की मंडळीची त्रेधा उडणार नाहीये. तुमच्या फॅमिलीचं नाव घेऊन म्हटलं की मंडळीची त्रेधा उडणार नाहीये. हालेलुया. पण जो कोणी त्या दगडावर, त्या कोनशिलावर आहे त्याची त्रेधा उडणार नाही. मी वचन क्लेम करून किती फायदा आहे, मी बोलून फायदा आहे, पण लक्ष देऊन समजून घ्या प्रियानो, त्या दगडावर तुम्ही असणं गरजेचं आहे. आता 2 दगडावर पाय ठेवणं बंद करा. 2 दगडावर नाही म्हणत मी, एक दगड येशूचा आणि वाळू आहे, वाळूवर आणि दगडावर पाय ठेवणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. आता बी सिरियस. हालेलुया. ज्यावेळेस मी लहान होतो तर लहान मुलासारखा वागत होतो, पण आता मी प्राऊड झालो आहे. आता मला समजत आहे बरं काय आणि वाईट काय. मला समजत आहे चांगलं काय आणि वाईट काय. मला कळत असून जरी मी ते करतो ते पाप आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर हलून सोडेल म्हणजे काय आहे, तुम्ही जे जमिनीवर बसलात ती जमीन हलून सोडेल. देव त्याच्या वचनाने हलून सोडतो प्रियांनो. अरे आजचं वचन जरा धारीदार होतं, आजचं वचन मला हलून सोडत आहे, आजचं वचन माझं जीवनशैली बदलत आहे, कारण वचनातच सामर्थ्य आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. तुम्हाला जर सेफ राहायचं आहे तर तुम्हाला एक दगड निवडण्याची गरज आहे, आणि तो दगड प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. आणि जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तो प्रार्थनेत आहे, तो सेवेत आहे, तो देवाला भिवून वागणारा आहे, तो नम्रतेत आहे, आणि तो इतरांना मदत करणारा आहे, इतरांची काळजी घेणारा आहे, तो सेफ आहे. हालेलुया. जसा तुझा प्रभू येशू आहे तसं तू असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कुठेही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. तो फक्त चर्चमध्ये दिसला नाही पाहिजे, तो माझ्या घरात दिसला पाहिजे, माझ्या कामावर दिसला पाहिजे, माझ्या वागणुकीत ख्रिस्त दिसला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्त दिसतो तोच खडकावर दिसतो, आणि खडकावर वसलेलं घर सगळ्यांना दिसतं प्रियानो. म्हणून ख्रिस्त माझ्यामध्ये दिसतो आणि आम्ही दिसलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की तुम्ही या जगाला दिसलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकाला दिसलं पाहिजे. पहिला मी तुझा नाते बंधू होतो, पण आता मी ख्रिस्त बंधू आहे. आता मला ख्रिस्त बंधू म्हणून माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या आप्तजनामध्ये मला ख्रिस्त म्हणून दिसलं पाहिजे. हॅलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या नातेवाईकांमध्ये पहिले चेष्टा मस्करी करत होतो, पण आता मी ते करत नाहीये. माझ्यामध्ये गंभीरता आलेला आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसतो. हालेलुया. तो म्हटला, अरे तुझ्यामध्ये का चेंज आलाय, अरे तू पहिल्यासारखा काही नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया. प्रियानो, लक्ष देऊन ऐका, समजून घ्या की तुम्हाला जर तुमची जर त्रेधा उडली नाही पाहिजे तर तुम्हाला एकच गोष्ट तुम्हाला सेफ ठेवू शकतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा खडक. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या खडकाचा उल्लेख पहिला नवीन येशू ख्रिस्त आला म्हणून नाही. येशू ख्रिस्त, बायबल सांगतो येशू ख्रिस्त त्याच्या अगोदर पण होता.
आम्ही अब्रामाच्या वंश, तो म्हणतो मी अब्रामाच्या पहिलं होतो. जाऊया उत्पत्तीचं पुस्तक 49 अध्याय आणि 24 वचन. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 49 वर्स 24. ऐका. हा 39 अध्याय, 39 नाही 49 अध्याय आणि 24 वर्ड्स 24. नीट लक्षपूर्वक ऐका. हा. तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. त्याचे धनुष्य मजबूत राहिले म्हणजे तुझं हत्यार काय तर देवाचं वचन. हालेलुया. बायबल हातात घेऊन फायदा नाही, बायबल वाचून फायदा आहे. बायबल वाचून पण फायदा नाही, बायबलचं वचन अप्लाय करून फायदा आहे. आणि त्याप्रमाणे चाललं म्हणजे तुझं धनुष्य मजबूत राहतं प्रियानो. हालेलुया. प्रियानो, या दिवसांमध्ये तुम्ही लेचे पेचे नसले पाहिजे. या दिवसांमध्ये तुम्ही मजबूत असले पाहिजे. मजबूत प्रार्थना, मजबूत बायबल वचन, मजबूत उपास प्रार्थना आणि मजबूत देवाचं कार्य पुढे नेणं. हालेलुया. सकाळी म्हणा आता मजबूत असलं पाहिजे. हालेलुया. म्हणून यहोशूला म्हणतो हिम्मत धर, भिवू नको, कचरू नको, जाशील त्या ठिकाणी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. मजबूत असणं. आता परिस्थिती वर डोकं काढत आहे. युद्धांचं डोंगर सावरलेला आहे. आमच्या डोक्यासमोर सर्व काही युद्धासारखे प्रसंग आलेला आहे. पण मी माझ्या देवाच्या वचनामध्ये खंबीर आहे. मी येशू म्हटल्या खडकावर स्थिर आहे. जरी वादळ आले, जरी तुफान आले, ते पडणार नाही. लागलं तरी मला काय होणार नाहीये, कारण मी येशू म्हटल्या खडकावर स्थिर आहे. हालेलुया. तुझ्या बाजू शस्त्रवादी पडेल, लक्षमध्ये पडेल, तरी ते तुला भिडणार नाही. का भिडणार नाहीये? कारण धनुष्य मजबूत आहे. हालेलुया. ऐका. हा. याकोबाचा समर्थ देव, याकोबाचा समर्थ देव. अब्राम याकोबाचा देव. मेंढपाळ. इस्रायलाचा खडक. इस्रायलाचा खडक. पहिल्यापासून आहे उत्पत्तीच्या पुस्तकात इस्रायलाचा खडक याच्या नावाने हा त्याचे भुज हा स्फुरून पावले. अरे रे रे रे. हालेलुया. पंडिताराबाई बायबल नाही कुठे गेलं? इंग्लिश मध्ये काय? तिला माईक दे. 49 वर्स 24. जेनेसिस चॅप्टर बरोबर ना? जेनेसिस चॅप्टर 28-24. इंग्लिश मध्ये सांगावं लागेल ना. वाच. But his bow abode in strength. धनुष्याला काय सांगितलंय? धनुष्याला काय सांगितलंय? ॲरो. इथं धनुष्याचा उल्लेख केलाय. चला हा वाच. वाच वाच वाच. लेट इट बी. But his bow abode in strength, हा and the arms of his hands हा. were made strong by the hands of mighty God of Jacob. मायटी गॉड ऑफ इस स्टोन सांगितलं का त्याने? त्याला काय नाव दिलंय? ओके. या ठिकाणी वेगळा उल्लेख आहे. हिंदीमध्ये काय? चट्टान. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा आम्हाला खडकावर राहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. खडकावरच राहायचं आहे. आणि खडकावरचे काही नियम आहेत. खडकावर असताना काहीतरी नियम आहेत. हालेलुया. खडकावर राहिलं तर तुम्ही जर येशू ख्रिस्त या दुनियात होता, तो खडकावर प्रार्थना करत होता. बायबल असं सांगतं जेव्हा गेसमी बागेमध्ये तो गेल्यानंतर त्या ठिकाणी एक खडक होता. त्या खडकाच्या खाली त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. आणि ते जे रक्त, ते जे घाम होतं ते खडकावर पडलं आणि त्याचं रूपांतर रक्तात झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये खडक महत्वाचा आहे. खडक हा उत्पत्तीपासून सुरू आहे. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. आणि म्हणून प्रियानो, तुमचं जीवन आज कुठं आहे?
आज चेक करण्याची गरज आहे. खडक आहे तर खडकाचे नियम आहे. खडकावर असणाऱ्या व्यक्तीला प्रार्थनेची गरज आहे. खडकावर असणाऱ्या व्यक्तीला देवाच्या सेवेची गरज आहे. खडकावर विश्वास व्यक्ती असताना त्याला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तरच तो खडकाला मजबूत पकडू शकतो. त्यांनी आपला त्याकडे वचनाकडे जाणार आहे, पण आपण काय काय वचन वाचूया, ऐकूया. हालेलुया. ओके, रोम किताब 9वा अध्याय 33वा वचन. रोमकरास पत्र 9वा अध्याय 33वा वचन ऐका. हा, त्याप्रमाणे ऐक 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 आपण काय करू, नवीन करारानंतर जाऊया, जुन्या करारामध्ये बघूया. 17वा अध्याय निर्गम 17वा अध्याय 6वं वचन. निर्गमाचं पुस्तक 17वा अध्याय आणि 6वं वचन ऐका. निर्गम 17:6. निर्गम 17:6. पहा होरेब डोंगरावरील हा, एका खडकावर एका खडकावर बघा, येशू ख्रिस्त चमत्कार खडकावर करतो. येशू ख्रिस्ताने, बायबल सांगतो, डोंगरावरील प्रवचन. येशू ख्रिस्त डोंगरावर जाऊन प्रवचन करायचा, खडक निवडायचा तो. हालेलुया. कारण खडक ही गोष्ट लोकांना दिसणारी आहे. म्हणजे लक्ष देऊ नका, या ठिकाणी काहीतरी मर्म लपलंय. तुमची धार्मिकता इतरांना दिसावी. ती धार्मिकता माझी नसून ती धार्मिकता येशू ख्रिस्ताची आहे. ती मला जगाला दाखवायची आहे की जी नीती नीतिमत्व आम्ही धारण केलेली आहे ती ख्रिस्ताची आहे. आय वॉन्ट टू प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड ऑफ जीसस. मी एक जाहिरात आहे, म्हणा मी एक जाहिरात आहे. अरे काय अशी जाहिरात आहे राव. हा, आता इलेक्शन बघितलं ना, हा, इकडून येणार तिकडून येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी एक जाहिरात आहे. हालेलुया. ॲडव्हर्टाइजमेंट. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमच्या ख्रिस्ताला प्रसिद्ध करायचं आहे. बायबल सांगतं, येशू म्हटला कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको. पण लोकांनी ऐकलं नाही, सगळीकडे येशूची जाहिरात करत बसले. अरे सांगू नको ना. नाही, कसं काय सांगू नको, माझ्या जीवनात एवढं महान कार्य झालं, माझ्या जीवनामध्ये तू मला माझं जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऐकत आहात? सगळ्यांनी म्हणा, माझं जीवन येशूने बदललं. खरंच बदललं का? सगळ्यांनी हात वरती करा, सांगा बरोबर, प्रभू येशू तू माझं जीवन बदललं आहे. एवढंच नाही, तू मला खडकावर स्थिर केलं आहे. एकाने स्तोत्रमध्ये सांगितलं, त्यांनी मला उंच स्थळी निर्भय ठेवलंय. उंच म्हणजे काय? खडक. हालेलुया. आज तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की मी कुठं आहे. वेअर आर यू? काय चाललं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय का पियानो? हालेलुया. म्हणजे अडखळण यायला लागलं म्हणजे वचन चांगलं चाललंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, आता नदीमध्ये पूर आला आणि लोक त्यांना वाचवण्यासाठी कुठे जातात बरं? हा, त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी कुठे जातात? मातीत. कुठेतरी खडक बघतात ते. मी पाहिलं काही एक कुटुंब, मुस्लिम कुटुंब वाहून गेलं मध्यंतरी 2 वर्षापूर्वी काहीतरी. पण जोपर्यंत खडकावर होते तोपर्यंत वाचत होते. लक्ष देऊ नका. समजा खडक आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. तो आम्हाला वाचवणारा आहे प्रियानो. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही खडकावर असता, एखादा व्यक्ती वाहत आला तर तुम्ही त्या खडकावर राहून त्याला वाचवता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. म्हणून या जगामध्ये तुम्ही खडकावर राहा आणि जे नाश पावताय त्यांना हात द्या आणि त्यांना वाचवा. हालेलुया. तुम्ही जर खडकावर सेफ आहात तर नुसतं खडक तुमच्यासाठी नाहीये, त्या खडकावर अनेक लोक आले पाहिजे. आमेन. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, देवापानी चमत्कार कसा केला. खडकातून पाणी काढलं आणि खडकातून पाणी निघणं अशक्य आहे.
पाणी जमिनीतून येतं. हालेलुया. खडक खडक काय करतं माहिती का? खडक पाण्याला शुद्ध करतं प्रियानो. झरे, लक्ष देऊन ऐका. जर तू मातीतून पाणी आलं तर गढूळ पाणी येणार, पण जेव्हा त्याला खडक लागतो ना, ते खडक काय करतो? त्या मातीला थांबवतो आणि स्वच्छ पाणी बाहेर काढतो. मग जर मी खडकावर आहे तर माझं जीवन स्वच्छ राहतं. हालेलुया. किती आज आशीर्वादित होत आहे प्रियाला. हालेलुया. आमेन. काय केलं ऐका. पहा, तिचा आवाज नाहीये. याला बंद कर. याला बंद करून टाक. सगळ्यांनी माईकला आंघोळ केल्यावर हात लावायचा असतो, स्वच्छ झाल्यावर. पहा, हा होरेब डोंगरावरील हा. एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. बघा, देव सुद्धा खडकावर उभा राहतो. एका खडकावर उभा राहीन. तुम्ही कुठं वाळवर आहे का मार्बल भरशीवर आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाला खडकाची जरूरत आहे, तर आपल्याला कितीतरी जरूरत आहे बाबा. हालेलुया. कारण हालेलुया. खडक काय करतं? खडक कधी सरकत नाही, खडक कधी आमचा घात करत नाही, तर खडक आमचं आम्हाला वाचवतो प्रियानो. आणि तो तर खडक ख्रिस्त आहे प्रियानो. तो खडक तर ख्रिस्त आहे. हा, पुढं. आणि तू त्या खडकावर काठी आपट, त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. त्यातून पाणी निघेल. आणि पाणी दुसरं तिसरं नसेल तर देवाचं वचन आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही त्या खडकावर असताना तुम्हाला वचनाचा अभ्यास करत आहे, त्या खडकावर असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, त्या खडकावर असताना तुम्हाला देवाची सेवा करायची आहे. आणि जो कोणी त्या खडकावर आहे आणि या गोष्टी करतो, तर त्याला, त्या विश्वासणाऱ्याला ची त्रेधा कधीच सुटणार नाही. हालेलुया. आमेन म्हणा. आमेन. आमेन. मला खडकावरचे लोक आमेन. बगळे कुठं बसतात? बगळे या. अरे शिकार करायला कुठं बसतात ते? हा, मग सांगा ना, बरोबर ऍड्रेस आहे तुमचा. हालेलुया. बगळ्याला कळतं. बगळ्याला कळतं खडकावर. मी बगळ्याला काय कळतं मला काय समजत नाही रे. तो जर खडकावर राहून मासे पकडतो, हालेलुया, खडक तर सेफ आहे ना बाबा. हालेलुया. जर त्यांनी पाण्यात धरलं तर त्याच्यापेक्षा मोठा मासा येईल, त्याला गिळून टाकाल ना. म्हणून खडकावर असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि खडकावर तुम्हाला राहायचं तर खडक काय करतो? आम्हाला सर्व पारदर्शक करतो. हालेलुया. उदाहरण घेतलं तर उदाहरणासारखं वागूया. पुढं. आणि लोक ते पितील. लोक ते काय करतील? पितील. देवाचं वचन प्यारे. ह्या दिवसांमध्ये हालेलुया, उन्हाळा वाढल्यामुळं आम्ही लस्सी पितोय, आम्ही ताक पितोय, आम्ही नारळाचं पाणी पितोय, अजून निरा पितोय. आणि ज्याच्यामध्ये जीवनसत्व आहे ते कमी पितोय. हालेलुया. ज्याच्यामध्ये जीवन आहे ते कमी पितोय. हालेलुया. मनुष्यकळ भाकरी नाही तर प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगाल. प्रियाने या वचनामध्ये काही लोक प्रॉडक्ट विकतात. आता आमच्याकडे ते काहीतरी आलेले प्रॉडक्ट, याच्यामध्ये सगळं काय आहे तुम्ही घ्या. 700-1,500 रुपयाला. त्यामध्ये अमृत जल आहे, हे जल आहे, ते जल आहे, जांभूळ, सगळं काय आहे. हालेलुया. पण देवाने अगोदर, प्रियानो मी तुला सांगतो, मंडळीमध्ये आरोग्य आणि कुठलाच व्यक्ती आजारी नसला पाहिजे. बायबल सांगतं त्याने क्रय विक्रयला बाहेर काढलं. ज्यांना डायबिटीस होतं ना बाहेर काढलं. शास्त्री परुषी, हालेलुया, त्यांना बाहेर काढलं. आणि आंधळे
पांगळे, आजारी यांना चर्च मध्ये आणल्यानंतर देव कसा म्हणतो, तू आंधळाच राहा, तू आजारीच राहा, असं होऊच शकत नाही. जिथं येशू आहे, जिथं येशूचं खडक आहे, तिथं आंधळा बरा झालाच पाहिजे, तिथं लंगडा चाललाच पाहिजे, तिथं आरोग्य असलाच पाहिजे. हे मंडळीमध्ये आरोग्य महत्वाचं आहे. आम्हाला इकडे तिकडे पडल्याची गरज नाहीये, आता मंडळीचा फायदा नाही. मंडळी म्हणजे आरोग्याची नदी. मी उठलो आता जाऊ म्हणे. काही पाळक म्हणता, हा जा जाऊन ट्रीटमेंट कर. हालेलुया. पाळका बस प्रार्थनेला, दे त्याला आरोग्य. हालेलुया. येशू ख्रिस्ताने जे केले, येशू म्हणतो जे मी केले तुम्ही करायला पाहिजे. हालेलुया. मी असा सल्ला देणारच नाही. हालेलुया. म्हणून एकाबद्दल प्रकटीकरण झाले, लवकर चर्च मध्ये घेऊन या. ढकला त्याला चर्च मध्ये. एकदा मिनिस्ट्री झाली आहे. हालेलुया. अजून एकदा मिनिस्ट्रीची गरज आहे. गॉड हील्ड इन जीसस नेम. काही वाईट गोष्टी होण्याच्या अगोदर देव चेतावणी देतो प्रियानो. हालेलुया. तुमच्या दुःखाने, तुमच्या रडण्याने प्रसंग सुटणार नाही. चर्चला येण्यानंतर, तिथं स्तुती केल्यानंतर, खडकावर उभ्यानंतर ते वादळ शांत करण्यासाठी माझा देव समर्थ आहे. हालेलुया. किती जण ऐकत आहे प्रियानो? हालेलुया. या चर्च मध्ये आरोग्य आहे. 10 कोडी आले, सगळे गेले, त्यातला एक परत आला प्रिया. कारण देवाला सिद्ध करायचं आहे की मी आरोग्यदाता आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझ्या देवाचं नाव उंच करायचं आहे. बाकी तुला तुझ्या खडकावर यायचं का नाही यायचं हा तुझ्या इच्छेचा प्रश्न आहे. पण मी देव म्हणतो मी आरोग्य देऊन टाकलंय तुला. हालेलुया. परत पाप करू नको, करशील तर पहिल्यापेक्षा वाईट होईल. प्रियानो, जर मजबूती नसेल तर आम्ही खडकावर परत खाली उतरतो, जगामध्ये वावरतो, नाही त्या गोष्टी करतो, मग त्रास झाल्यानंतर पुन्हा त्या खडकावर येतो. प्रभू क्षमा कर ना. एकदाच त्या खडकाला चिटकला ना, चिटकून राहा. सगळे म्हणा चिटकून राहा, उतरू नको खाली. हालेलुया. उतरला की मग जीव आहेत, साप, पापात पाडणारे, वासनाचा आत्मा, आजाराचा आत्मा, विकाराचा आत्मा, हार्ट अटॅकचा आत्मा. ओ ऐका, लक्ष देऊन. म्हणून पाऊल खाली टाकूच नका. टाकला की सैतानाने अटॅक केलास, त्या शत्रूच्या हाती सापडू नका. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही खडकावर येता त्यावेळेस शत्रूला त्रास होतो, पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सापडता, यांनी मला खडकावर लय त्रास दिलाय, मला येशूच्या नावात लय धमकवलंय, मला येशूच्या नावात त्यांनी मला पळवलंय, आता मी याला सोडणार नाहीये, म्हणून त्याच्या हाती सापडू नका. देवा तुला जे काय करायचंय तू कर, पण त्या शत्रूच्या हाती मला सापडू दे नको, असं दावीद म्हणतो. तो खडक तर ख्रिस्त आहे प्रियानो. किती जण आशीर्वाद होत आहे प्रियानो. हालेलुया. मी देवाकडे प्रार्थना केली, म्हटलं मंडळी प्रभू, मंडळी हॉस्पिटल नाहीये, मंडळी हे आरोग्याची नदी आहे. हालेलुया. प्रेज गॉड. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की देव आपल्या मंडळीला एक चांगलं वरदान देत आहे, आरोग्याचं प्रियानो, हिलिंगचं वरदान देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इतकं आरोग्याने देव भरतो, पण कधी भरणार? ज्यावेळेस तुम्ही खडकावर आहे, खडकावर तुम्ही प्रार्थनेत आहे, गुडघ्यावर आहे, उपवास करताय प्रियानो, देवाला तुम्ही संतुष्ट करताय, तर तुमची मजबूती पकडली गेलेली आहे प्रियानो. हालेलुया. सैतानाने तुम्हाला किती हात देऊन ओढण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरल, कारण तुमचा खडक तर ख्रिस्त आहे आणि त्याला देवाने त्या खडकालावर तुम्हाला मजबूती दिलेली आहे. आता सैतान किती ओढायचा प्रयत्न करेल, आम्ही ओढले जाणार नाही. का बरं? कारण देवाच्या वचनाने आम्ही खंबीर झालेलो आहे, देवाच्या वचनाने आम्ही मजबूत झालेलो आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरून गेलेलो आहे. म्हणून सैतान अपयशी ठरतो. आम्हाला आजारी पाडण्यासाठी, आम्हाला कर्जात पाडण्यासाठी तो अपयशी ठरणार आहे, कारण खडक याच्यापासून फार दूर आहे. आमेन. किती जण ऐकत आहे प्रियानो? हालेलुया. संपलं. ओके. आता रोमकरासपत्र 9:33 वचन. What a revelation. Hallelujah. त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, पहा
अडवणुकीचा धोंडा अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक अडकण्याचा खडक मी सियोनेत ठेवतो. मी सियोनेमध्ये ठेवतो. त्याच्यावर जो विश्वास ठेवेल त्याच्यावर विश्वास ठेवेल. त्याच्यावर विश्वास ठेवेल. पर्याय नाहीये. तुम्ही खडकावर आहे तर येशूवर विश्वास ठेवा. तुम्ही जर वाळूवर आहे तर तुम्ही सैतानाच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे. त्याच्या वासनेला तुम्ही बळी पडणार आहे. त्याच्या आजाराला तुम्ही बळी पडणार आहे. आणि सैतान घात आणि नाश करणारा आहे. पण खडक तुमचं जीवन वाचवणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. त्या खडकावर मजबूती आणण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेचं जीवन हवंय. त्या खडकावर तुम्हाला मजबूती आणण्यासाठी तुम्हाला वचनाचं मनन करणं, वाचन करणं, चर्चला येणं, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं, तर ते वचन येतं. जर मी हलका भरलं तर वचनात दिलंय, मी जर हलका भरलं तर देव त्याला उभं करणार नाही. पण मी जर वजनदार भरलं, आणि वजन कसं तयार होतं तर वचन प्रार्थनेने तयार होतं, वचन उपवास केल्याने तयार होतं, वचन वाचण्याने तयार होतं, वचन वाढतं कसं तर देवाची सेवा केल्यानंतर. आणि मग शत्रू येतो, आम्हाला खेचू शकत नाही, कारण वचन वाढलेलं आहे. आमेन. किती ऐकत आहे प्रियानो? हालेलुया. देव तुमच्याबरोबर बोलत आहे प्रियानो. हालेलुया. शत्रूने कितीही प्रयास केला तुम्हाला मोहात पाडणार, तुम्ही पडणार नाही, कारण त्या खडकाला तुम्ही मजबूत पकड केलेली आहे. आमेन. हालेलुया. पुढे. त्याच्यावर जो विश्वास ठेवेल त्याच्यावर विश्वास ठेवेल तो फजित होणार नाही. लजित फजित होणार नाही. कामावर लजित फजित होणार नाहीये. तुझ्या कुठल्याही नातकांमध्ये तू लजित फजित होणार नाही, कारण तो खडक तो ख्रिस्त आहे प्रियानो. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला लजित फजित व्हायचं नाही का? बॉस समोर, तुम्हाला कुठल्या नातकासमोर तुम्हाला तुमची कॉलर टाईट पाहिजे का? त्यासाठी आहे खडकावर राहा प्रियानो. हालेलुया. खडकावरच तुमचं जीवन सुरक्षित आहे. पहिले कोरिन्थ याचा 3 अध्याय 11 वचन. पहिले कोरिन्थ 3 अध्याय 11 वचन ऐका. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. वाच आता ऐका. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया 2026 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. बस. आणि घालू पण नका. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आमचा पाया आहे. येशू ख्रिस्त आमची मजबूती आहे. येशू ख्रिस्त आमचं आरोग्य आहे. प्रियानो, वचन कधी क्लेम होतात? ज्यावेळेस तुम्ही खडकावर आल्यावर. वाळूवर वचन क्लेम होणार नाहीये, खाली वचन क्लेम होणार नाहीये. वचनाला धारेदार कधी साथ मिळते? ज्यावेळेस तुम्ही खडकावर असतं. म्हणून येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचन सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन समजून घ्या प्रियानो, ऐकून घ्या की तुमचा पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. तो मजबूती आहे. हालेलुया. मग किती युद्ध होऊ द्या, किती भूमिकंप होऊ द्या, किती महामारी होऊ द्या, तुम्ही हल्ले जाणार नाही. हालेलुया. सकाळी मी वचन की जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा प्रिय. खडकावर पवित्र जीवन लागतं, खडकावर प्रार्थनेचं जीवन लागतं, खडकावर सेवेचं जीवन लागतं, खडकावर विश्वास ठेवण्याचं जीवन लागतं, खडकावर एकमेकाची सेवा करण्यामध्ये लागतं, खडकावर एकमेकावर प्रीती करणारं जीवन लागतं. तोच व्यक्ती मजबूत राहतो. हालेलुया. की जण ऐकत आहे प्रिय? व्हॉट अ ब्लेसिंग वर्ड.
येशू ख्रिस्ताने उदाहरण सांगितलं ते पाहूया. लूक सुप्रवर्तमान 6 अध्याय 46 ते 48 वचन. येशू ख्रिस्ताने 46 to 48 पर्यंत. तुम्ही मला तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, तुम्ही मला दर रविवारी येऊन प्रभू प्रभू म्हणता, बाकीचे 6 दिवस काहीच नाही म्हणता. हा ऐका, पण मी जे सांगतो ते का करत मी नाही. जे सांगतो ते पहिली महत्वाची की खडकावर राहणारा व्यक्ती तो जे सांगाल ते करायचं. म्हणा, खडकावर राहणारा व्यक्ती जो प्रभू येशू सांगतो तो ते करतो, त्याचा पाया मजबूत राहतो. हालेलुया. कोणी काही सांगितलं तर करू नका. हालेलुया. तर शत्रू टपला अटॅक करायला. पुढं ऐका, जो कोणी माझ्याकडे येतो जो कोणी मजकडे येतो व माझी वचने ऐकून माझी वचन ऐकतो. आणि प्रियानो, मला एक चांगली आनंदाची बाबतीत, वचन खडकावरच ऐकायला येतं, वाळूवर नाही. वाळूवरचे कोण लोक आहेत माहिती का तुम्हाला सांगू? वाळूवरची चिंता करणारे लोक आहेत, वाळूवरचे निराश असणारे लोक आहेत, वाळूवरचे बऱ्याच व्हेरायटी आहेत, एकदम विचित्र वेळ. खडकावरचे कोण लोक आहेत? प्रेम करणारे लोक, देवाच्या जवळचे लोक, देवाच्या हृदयाच्या जवळचे लोक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खडकावर वसलेलं नगर किंवा घर दिसतं प्रियानो. हालेलुया. देवाने असा हात केला पाहिजे, बघ हा माझा सेवक नुसतं. आणि जो वाळूवर आहे देवाचा हात लांब जातो, बघ हा पाप करणारा किती हात लांब गेला, बघ ना माझा. प्रेज द लॉर्ड. पण खडकावर बघ नुसतं असं करावं लागतं देवाला, बघ ही माझी मुलगी, बघ हा माझा योब, सात्विक सरळ, देवाला भिवून पापापासून लांब, खडकावर जीवन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी म्हणा, खडकावरचं जीवन माझं आहे. हालेलुया. हा पुढं, जो कोणी माझ्याकडे येतो जो कोणी येशूकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो. हा, खडकावर राहणारे व्यक्ती वचन ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं, वचन ऐकायचं त्याप्रमाणे करायचंय. हा, तो कोणासारखा आहे तो कोणासारखा आहे, त्याला आनंद होतो. तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला मी सांगत आहे, ऐका. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. घर बांधणारे लोक होते का, आहेत का? कसं मजबूत घर बांधताय, पडलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक घर मजबूत आहे, पण माझं घर चिरा पडल्यात, भेगा पडल्यात. असं आलं मनापासून असतं. चिरा पडलं म्हणजे काय? निराश तोंडावर, कोणामध्ये आनंद करायचा नाही, आपलाच एकटा एकटा जीव. हा, मग तो वाळूतलाय एकटा जीव. नो इन्व्हॉल्वमेंट, नो प्रेमा फिमी, ओनली नाव प्रेमा. नो कुछ नाही, देर इज नो कुछ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण ऐकत आहे प्रियानो? आमेन. सगळ्यांनी म्हणा तुमच्या, तू चांगला आहेस, तू खडकावर आहे. हालेलुया. नाही, तू खडकावर आहे. येशू बोलतोय, तुम्ही खडकावर कशाला बोलतो? येशू आवाजावा नाही घालत. तू खडकावर आहेस. आता मी वचन सांगतोय आणि माझा बाप पुढं बसला, मी काय, अरे कसं काय तुम्ही? नाही, म्हणा तुम्ही खडकावर आहे, बोला. असं एक काम करा, लहान असो मोठं, सगळ्यांना त्यांना आवाज घाला, तुम्ही खडकावर आहे. बोलत जा. त्याला समोरच्याला इरिटेट वाटलं तरी चालेल, पण आम्हाला माहिती त्याचं भलं कशामध्ये. बोलत जा, तू खडकावर आहेस, तू खडकावर आहेस, तू खडकावर आहेस.
मी 1 तास वचन घेऊन प्रार्थना केली. एकच वचन 1 तास 1 तास बोलून दाखवायचं. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा दैव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये धन्य केला. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा दैव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये धन्य केलेले. 1 तास बोलत होतो. किती तास म्हणा, किती तास? एक वचन घेऊन प्रार्थना करा. एक वचन बोलला, माझा देव माझी गरज ख्रिस्त येशूमध्ये भागवते, संपला. हो तिकडे एक वचन 1 तास घेऊन प्रार्थना करा. हालेलुया. जगाच्या प्रमाणे श्लोक बोलत जा. माझा देव माझी गरज ख्रिस्त येशूमध्ये भागवण्यासाठी समर्थ आहे. अन्य भाषानंतर राहू द्या, थांबा. वचन कार्य करतं. अन्य भाषेपेक्षा वचन कार्य करतं. अन्य भाषा बोलणं चांगली गोष्ट आहे. त्याने आमची आध्यात्मिक वाढ होते, उन्नत होती. देवासंगती गुड गोष्टी बोलतो, देवासंगती बोलतो. आता देव कशाने बोलतो? मग बोला ना वचन. माझा प्रभू येशू ख्रिस्त दैव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने मला ख्रिस्तामध्ये धन्य केलं, ख्रिस्तामध्ये धन्य केलं. आता तू बोलला ना देवासंगती अन्य भाषेत, आता देवाला बोलू दे ना वचनाने. बोल 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 बोल, तब काम होगा. दिन भर 8 घंटे उनका काम करते, तेरा काम कौन करेगा? तेरा काम प्रभु का वचन करेगा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे वचन पण पाठ होतात, है की नाही? हालेलुया. देव कधी खुश होतो? त्याच्या मी काय तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचन तुमच्यामध्ये राहिली, जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. अन्य भाषेत तुम्ही 1 तास प्रार्थना केला, 1 तास अन्य भाषेत प्रार्थना केली, 1 तास वचन बोला. काय नीड आहे? पैशाची कमतरता आहे का? 1 तास वचन नुसतं बोलत जा. माझा देव माझी गरज ख्रिस्त येशूमध्ये भागवण्यासाठी समर्थ आहे. आणि ह्याच वचनावर लोक मनन करतील, बाकीचं नाही करणार. या वचनाने तुम्ही स्वर्गात जाणार नाहीये, तुमची जरूरत भागली जाईल. पण इफिस 1:3 मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा दैव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने मला ख्रिस्तामध्ये धन्य केलेलं आहे. बोलणार का घरी जाऊन 1 तास? हालेलुया. भांडे घासताना घडघड काही लोक दोघं भांडे घासतात, गप्पा मारतो. अगं तू तिकडे गेली होती ना, हा तू तिकडे गेली होती ना, अगं मुका तो ड्रेस कसा होता? अरे बंद करते वचन सांग. गप्पा मारण्याने का होते? प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना वचन बोलो. हालेलुया. कभी बोलो, सुबह बोलो, दोपहर बोलो. शाम कडकडे जाते, दुपारी काय झोपते का? शाम को बोलती, दुपारी झोपते. डायरेक्ट सुबह डायरेक्ट शाम. दानियल नित्य 3दा प्रार्थना करायची. कळालं तू दुपारी झोपतीस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा ऐका. हा खोल खणून हा खडकावर पाया घातला. खोल खणून. अरे खोल म्हणजे काय? जाना अधिक जवळ देवाच्या. खोल, डीप रिव्हेलेशन. हे पेत्रा, खोल पाण्यात घेऊन जाना. हालेलुया. काय कॉर्नरला तू राहतोय? हा मोबाईल कॉर्नर, विश्रांतवाडी कॉर्नर, त्या बेसमेंट मध्ये ते असे बेंच टाकले, तिथं कॉर्नर मध्ये बघा कसं काय चाललेलं असतं. कॉर्नर. लॉर्ड. हा त्याने आपला पाया खोल करून खडकावर. हा मग पूर आला. तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला. त्या लोंढे आदळले. हा तरी त्यामुळे ते हल्ले नाही. कारण ते मजबूत बांधलेलं होत आहे. आमचं जीवन ख्रिस्तामध्ये मजबूत पाहिजे. मग येऊ द्या, मरी येऊ द्या, काय येऊ द्या. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सैतान हातकडी घेऊन फिरत आहे. काय म्हणतो माहिती का? डायबिटीस लो, हा, चिंता लो. आणि ते कोण खरेदी करतं? जे वाळूवर आहे. खडकावरचे लोक त्या वाळूत उतरत नाहीये, कारण खडकावरच्या लोकांना देवाने ऑलरेडी आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला धन्य केलेलं आहे. आम्हाला सैतानाची ऑफर ठुकरायची आहे. हालेलुया. कारण देवाने आम्हाला अगोदरच आशीर्वादित केलेला आहे. कुठल्या लोकांना? जे खडकावर आहे त्या लोकांना देवाने आशीर्वादित केलेला आहे. किती जण आशीर्वाद देत आहे प्रिया? हालेलुया. पहिले पेत्र नाही, इफिस 2:20 नंतर पहिले पेत्र 6:2 दुसरा अध्याय 6 वचन. पहिले इफिस 2:20. इफिस पत्र दुसरा अध्याय 20 वचन. इफिजन चॅप्टर 2:20. हा. प्रेषित हा. व संदेष्टे, प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः हा. ख्रिस्त येशू येशूचं रक्त मुख्य कोनशिला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या मागे येशू ख्रिस्त आहे. मी प्रेषित, मी संदेष्ट आहे. माझ्या पायावर तुम्ही रचले गेलेले आहात. मी तुमच्याकडे सुवार्ता घेऊन आलतो. हालेलुया. लक्ष तो नाही कसं का? ही मंडळीचं पारदर्शकपणा आहे, मंडळीचं गुणधर्म आहे. प्रेषित संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. प्रियानो, मी तुम्हाला प्रवचन सांगतोय, ते माझ्याद्वारे तुमच्या अंगठी बोलतोय. हालेलुया. आणि तुम्ही रचले गेलेले आहात. कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही रचू शकतो? विटा रचू शकतो, भांडे आम्ही व्यवस्थित टाकतो, रचू शकतो. हालेलुया. वीट काय म्हणता रे, रचून ठेव रे. हालेलुया. तसं आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही रचले गेलेले आहात. इथून ते आहे संदेष्टे, प्रेषित. आणि त्यांचा कोणशिला पाया कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. पुढं संपला. पहिले पेत्र दुसरा अध्याय 4 ते 6 वचन वाचूया. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता, त्याच्याजवळ तुम्ही येत असता, तुम्हीही स्वतः नीट लक्ष बघा, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे जिवंत धोंडे. तुम्ही आध्यात्मिक मंदिर आहात. जिवंत धोंडे आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे आध्यात्मिक मंदिर आहात तुम्ही. पुढं असे रचले जात आहात. पुढं यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे तुम्ही खडकावरच आवडू शकता, वाळूवर नाही. प्रेज द लॉर्ड. वाळू हे जगाचं दर्शक आहे आणि जगाची मैत्री देवावर वैर आहे. आणि खडक हे आध्यात्मिक गोष्टीचं दर्शक आहे. ते प्रभू येशूचे लोक आहेत. प्रियानो, जागृत व्हा प्रियानो. देव तुम्हाला सज्ज करत आहे. तुम्हाला आता आध्यात्मिक रचना कळायला पाहिजे. तुम्ही रचले जाता आणि जे रचले जात आहात ते स्वर्गात जात आहेत. प्रियानो, आमेन. पुढं आध्यात्मिक यज्ञ अर्पण देण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. खडकावर पवित्र जीवन चालतं. पुढं कारण असा शास्त्रलेख आहे, पहा निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनेत बसवतो. पुढं तिच्यावर विश्वास ठेवणारा, लक्ष द्या, तिच्यावर विश्वास ठेवणारा मंडळी, तिच्यावर विश्वास ठेवणारा, कान उघडा, आत्मिक नेत्र उघडा, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. ग्लोरी टू जीसस. आमेन. तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. देव चांगला आहे. संपलं. आमेन. आहे अजून 7 नको. हालेलुया. 16वा अध्याय मत्तई आणि 18 वचन.
धन्यवाद देतो प्रभू. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. आर यू ब्लेस? किती जण आशीर्वाद झाले? सगळ्यांनी मला मी खडकावर आहे. मी खडकावर आहे. येशू म्हटल्या खडकावर माझं जीवन आहे. येशू म्हटलेल्या खडकावर माझं जीवन. आता मला मजबूत व्हायचं आहे. आता मला मजबूत व्हायचं आहे. आणखीन मी तुला सांगतो, आणखीन मी तुला सांगतो पेत्रा, तू पेत्र आहेस तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन हा पुढं व तिच्या पुढे तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही डायबिटीचं, चालणार नाही. बीपीचं, भीतीचं, आजाराचं, सैतानाच्या कुठल्या हत्याराचं चालणार नाही. तुम्ही आजारी राहू शकत नाही. तुम्ही कर्जात राहू शकत नाहीये. तुमच्यासाठी आशीर्वाद 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 म्हणून निवडलेला आहे. तुम्ही जर मंडळीत आहात तर मजबूत व्हा. मजबूत का? या जगाला सुवार्ता सांगा प्रियानो. बायबल सांगतं त्याला अग्नीतून ओढून, नरकातून ओढून त्यांना बाहेर काढा आणि त्यांचं तारण करा. आज सकाळी देव म्हटलं की महेश सांग ना लोकांना सुवार्ता. बसून राहू नका. नाहीतर एक दिवस असा येईल की वाळूचे लोक तुम्हाला ओढतील. चल ये आमच्या बरोबर आयुष कर, खा पी मौज कर. कारण तू तो सुवार्ता सांगत नाही. तू जर मेनच देवाचं काम करत नाही तर त्या खडकावर राहून तुझा फायदा काय? म्हणून जागृत व्हा. दिवस फार कठीण आहे. कोणाला मरण्याची भीती वाटते का? तर खडकावर या. त्या खडकाला मरण स्पर्श करत नाही. आणि खडक पहिली मंडळी आहे. मंडळी खडकावर आहे. जर मंडळीत तुम्ही आहात तर मंडळीत लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतील आणि तुमचं फॅमिली, तुमचे लेकरं, तुमचा बिझनेस, तुमची नोकरी सुरक्षित राहील. म्हणून बायबल असं सांगतं त्या पायावर तुम्ही रचले गेले. कुठले पाय? प्रेषित, संदेष्टे, बाळक, याच्यावर तुम्ही रचले गेलेले आहात. हालेलुया. आणि रचलं कुठं जातं? मातीत नाही बरं का. रचलं खडकावर जातं प्रियानो. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही खडकावर आपलं जीवन बांधावं. पहिलं प्रार्थनेचं जीवन बांधा. एकमेकावर प्रीती करणारं जीवन बांधा. लक्ष देऊ नका. समजून घ्या. आता जुन्या गोष्टी घोकत बसू नका. फार काळ भयंकर आहे प्रियानो. तुम्हाला वाळूवर आणण्यासाठी शत्रू नेहमी प्रयत्न करेल. पण त्याची ऑफर ठुकरून टाका. त्याला रिजेक्ट करा. त्याला म्हणा की नाही, येशूच्या नावाने मी येशूचा आहे. तू मेरा है मैं तेरा हूं. प्रेज द लॉर्ड. स्वतःबद्दल कबुली द्या की येशू तू माझा आहे आणि मी तुझा आहे. येशू तू माझा आहे, मी तुझा आहे. या आपल्या जागेवर उभे राहूया आणि या वचनावर मनन करूया आपण. हालेलुया. राबा शक्य